पहिलं संघासाठी प्राथमिक षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय व समोर आहे फलंदाज तो तोडफोड फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला भूषण हा स्ट्राईकला, तर नॉन स्ट्राईकला डावखुऱ्याचा शेलदार फलंदाज पीटर ही डाव्या हाताची जोडगोळी मैदानावर. राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं आपल्या मोहिमेस सुरुवात करतोय. मात्र पहिला चेंडू दिशेमध्ये भरकटलेला, कदाचित वॉर्मअप पद्धतीचा हा चेंडू असेल. दोन्ही हा समांतर होत आहेत. तर लिजंड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट म्हणून त्यांची उपाधी असे सर नाना नाईक यांच्याकडनं. वाईड बॉलनं म्हणजे अवांतर धावेने धावसंख्येस आरवली क्रिकेट संघाची ही सुरुवात होते. सुरेख असा चेंडू, फुलरलेन पद्धतीचा चेंडू, फटका टोलवायचा होता. शारीरिक भाषा गोलंदाजाची सांगते की कदाचित चेंडूने हलकीच कड घेतली असावी, मात्र तसं काही घडलं नाही असं यष्टीरक्षक गोपाळ भट्ट सांगतोय. जो आवाज आला तो कदाचित फलंदाजाच्या बॅटच्या ग्रिपचा असेल असा काहीसा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येतोय. मोठा फटका, चेंडूचा प्रवास मिड विकेटच्या दिशेनं एक धाव फलंदाज पूर्ण करतात. आपल्या समोर दिसतोय तो छोटा चणीचा लतेश शाळगावकर, सुरेख असं क्षेत्ररक्षण, एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. खऱ्या अर्थानं या ठिकाणी धावसंख्येस फलंदाज सुरुवात करतायत स्वतःच्या व या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय. तो 2 चेंडूंच्या सांकेतिकीस 2 धावा बिनबाद. जो प्रेक्षक वर्ग उशिरा या मैदानावर पोहोचला किंवा जो प्रेक्षक वर्ग यूट्यूबच्या माध्यमातून उशिरा आमच्यासाठी जोडला गेला, त्या प्रेक्षक वर्गांसाठी माहिती की गिरोबा चषक 2024 एक मानाची अशी क्रिकेट स्पर्धा या पंचक्रोशीतील आणि या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना 2 तगड्या संघामध्ये होताना दिसतोय. राजाराम वॉरियर्स विरुद्ध आरवली. क्षेत्ररक्षण रचना या ठिकाणी सजवली जाते, कारण डावखुराचा फलंदाज या ठिकाणी पीटर हा स्ट्राईकला. आपण पाहतोय एक डीप मिड विकेटच्या दिशेनं, एक डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण, बाकीचे सर्व खेळाडू सर्कलमध्ये, ज्यामध्ये एक शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, एक मिड ऑफ, एक मिड ऑन व शॉर्ट कव्हर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट, जमिनीलगतचा फटका, चेंडूच्या मागे जातोय तो दाजी धुरतला चेंडू चकवतोय. चेंडूचा प्रवास मिड विकेटच्या दिशेनं घडतोय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी ऋषी आपल्या स्क्रीनवर येतोय. 2 धावा तर सहजगत्या पळून पूर्ण केले जात आहेत व या दुहेरी धावेने पीटर स्वतःचं खातं खोलतोय, संघाला परावर्तित करतोय. तो 3 चेंडूंच्या सांकेतिकीस 4 धावा या धावफलकावर. परत एकदा सौरव पंचांच्या उजव्या हाताकडनं आकुळ टप्प्याचा शॉर्ट ऑफलाईन पद्धतीचा चेंडू पाहतोय बारकाईने. चेंडू पाहिल्यानंतर या ठिकाणी पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय परत एकदा तो स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात. 2 धावा सहजगत्या पीटरच्या खाती जमा होत आहेत. दुहेरी धावेने स्वतःची धावसंख्या पीटर पोहोचवतोय तो 4 वर, तर सांघिक धावसंख्या 6 वर ही परावर्तित होते. निर्धारित 6 षटकांचा सामना, फलंदाजांसाठी नंदनवन ठरणारी खेळपट्टी, तेच तसंच पोषक मैदान आणि त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न होतोय. यावेळी मात्र चोख असं प्रत्युत्तर चेंडू सोडून दिला जातोय, हलकाच चकवतोय तो फलंदाज पीटरला. यावेळी गती ही कमी गोलंदाज लागतोय सौरव, त्यामुळे या गती परिवर्तनाच्या चेंडूचा अंदाज घेण्यास पूर्णतः चकतोय तो पीटर. बाकीचे सोपस्कार गोपाळ भट्टा हा पूर्ण करतोय. सौरव सज्ज, ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, देखण्या असा फटका, चेंडूचा प्रवास निश्चितपणे डीप लॉंग ऑनच्या दिशेनं घडतोय. या सामन्यातील पहिला चौकार निघतोय, टाळ्यांच्या गजरात पहिल्या चौकारचं स्वागत होतोय व पहिल्या षटकाच्या सांकेतिकीस दुहेरी आकड्यात परावर्तित होताना नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणारा आरवली संघ बिनबाद 10 धावा डीचे. असा खेळाडू, अष्टपैलू असा खेळाडू, चर्चेमध्ये राहिलेला खेळाडू, ज्याचं नाव हे बहुचर्चित असं एक आकर्षक बहुआगामी खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. प्रेक्षक वर्गांच्या नजरा ह्या साहिलवर आणि त्याच आशा अपेक्षांची पूर्तता करण्याच्या प्रयत्नात साहिल गोलंदाजी मार्कवर सज्ज. उजव्या यष्टीला चेंडू सोडून जातोय, चेंडू सोडून दिला जातोय तो भूषण कर्व. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक गोपाळ भट्टा पूर्ण करतोय. आपल्या मोहिमेस एका निर्धाव चेंडूनं सुरुवात करतोय तो गोलंदाज साहिल. 1 षटक 1 चेंडू यांचा खेळ समाप्त, बिनबाद 10 धावा. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणारा आरवली संघ. सुरेख असा चेंडू, या चेंडूवर कोणतं उत्तर नव्हतं. चेंडू थोपून काढल्याशिवाय चेंडू हलकेच थोपून काढला जातोय. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. ज्या एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 11 धावांवर.
एका बाजूनं भूषणचा विचार केल्यास एक आक्रमक असा फलंदाज भूषण, मात्र भूषणच्या फलंदाजातील कच्चे दुवे राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघाचे गोलंदाज हेरतायत आणि त्याच्या स्ट्रॉंग झोनवर गोलंदाजी न करता मोठ्या फटक्यांपासून त्याला आवर करण्याचं कार्य हे आतापर्यंत व्यवस्थितरित्या करतोय तो राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघ. परत एकदा जाऊया, गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय तो साहिल. पीटर सुरेख असा फटका विथ अलॉंग द कार्पेट पद्धतीचा लेदर बॉल क्रिकेटची आठवण करून देणारा चेंडूचा प्रवास सरळ डीप लॉंग ऑफच्या दिशेनं घडतोय. लतेश शाळगावकर चेंडू अडवतोय. एकेरी धाव दोन्ही फलंदाज हे सहजगत्या पूर्णत्वास नेत आहेत. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 12 धावांवर. दुसरं षटक प्रगतीपथावर बिनबाद 12 धावा स्कोररची भूमिका पार पाडणारे आमचे मित्र पराग पडवळ माहिती पुरवताना सांगतायत की 12 धावा या धावफलकावर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू हवेमध्ये टोलवला जातोय. चेंडूच्या खाली अक्षय घाटवर झेल टिपण्याची शक्यता, जी धोक्याची घंटा निनादत होती, जी शक्यता पहिला गडी बाद होण्याची होती, अखेर त्यावर शिक्कामोर्तब होतोय. ओव्हरपिच पद्धतीचा च्या शोधात स्वतःची बहुमूल्य विकेट अक्षय काटवळ याच्या हाती झेलाच्या स्वरूपात परावर्तित करत तो मैदानाच्या बाहेर जातोय व त्याची जागा करण्यासाठी नवीन फलंदाज प्रणय बाक्कर याची वर्णी ही लागते. उंचपुरा फलंदाज प्रणय बाक्कर स्ट्राईकवर खेळण्यासाठी सज्ज. फुलटॉस पद्धतीचा चेंडू बॅटची कर घेतोय. चेंडूचा प्रवास शॉर्ट थर्डमॅनला जातोय. आपल्या समोर दिसतोय तो देविदास क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एकेर धावेने प्रणय स्वतःचं खातं खोलतोय. संघाला परावर्तित करतोय तो 13 धावांवर. सुरुवातीच्या 2 षटकांचा विचार केल्यास पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, दुसरं षटक बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचं. ज्या षटकांमध्ये फलंदाजांकडनं तोडफोड फटकेबाजीची अपेक्षा, मात्र गोलंदाजी ही वरचढ होते. ओव्हरपिच चेंडू देखण्या असा फटका. चेंडू डीप लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. अक्षय घाटवळ आपल्या स्क्रीनवर येतोय. क्षेत्ररक्षण करतोय. चेंडूची परती करतोय व नाममात्र 4 धावा खर्च करत एक सफलता प्राप्त करणारा गोलंदाज साहिल घाटवळचं यशस्वी षटक हे संपुष्टात आल्याचा निर्वाळा मैदानावरनं येतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात डीसे. फेकण्यासाठी हा सज्ज होतोय. आता मात्र क्षेत्ररक्षण गृहरचना ही विखुरलेली आपण मैदानावरनं पाहतोय. सौरव गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा. दोन्ही हा समांतर होत आहेत. अनुभवी पंच नाना नाईक यांचे वाईडचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्या पोहोचते ती 2 धावांवर. दोन्ही अवांतर धावा या वाईडच्या स्वरूपात गोलंदाज सौरव याच्या करवी खर्चिक म्हणून ठरतायत व या एकेरी अवांतर धावेच्या सहाय्यानं धावफलक पुढे सरकतोय तो 15 धावांवर. 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीस सौरव गोलंदाज टिचून मारा करण्यास एक प्रभावी गोलंदाज चा प्रयत्न झाला होता, मात्र प्रयत्न पीटरवर करण्याची वेळ काय यावी याचं उत्तर पीटरच देऊ शकतो. कदाचित
या मैदानाचा विचार केल्यास भौगोलिक परिस्थिती पाहता उजव्या हाताच्या फलंदाजांना हे मैदान पोषक, त्यामुळे धोकादायक फटका मारावा, चेंडूला डीप थर्मॅनच्या दिशेनं परावर्तित करावं असा प्रयत्न हा पीटरचा. आखूड टप्प्याचा चेंडू पुढे सरसावला होता, मात्र पुढे सरसावल्यानंतर मोठ्या फटक्याची, साहसी फटक्याची पावलं ही केवळ एकेरीत हवेपर्यंत परावर्तित करतोय तो पीटर, स्वतःला रोखतोय मोठ्या फटक्यापासनं व या एकेरीत हवेने आपला साथीदार प्रणय याला फटकेबाजीची तो संधी देतोय. एकेरी धावेने धावफलक वाढतोय, धावफलक स्थिरावतोय तो 16 धावांवर. प्रत्येक धाव ही आरवली क्रिकेट संघासाठी महत्वपूर्ण ठरेल, कारण आपण ज्या धावा धावफलकावर झळकवाल त्याचाच यशस्वी पाठलाग करणं ही अति अनिवार्य बाब राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघासाठी असेल. ओव्हरपिच पदाचा चेंडू दिलखुलासपणे टोलवला जातोय, तो डीप लॉंग ऑनला. परत एकदा आपल्या स्क्रीनवर खेळाडू अक्षय घाटवळ येतोय, क्षेत्ररक्षण करतोय, एक धाव फलंदाज पूर्ण करताय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि जी हाराकिरी या ठिकाणी केली होती ती हाराकिरी जीवावर बेतते की काय हा प्रश्न निर्माण झालाय, आणि त्यामुळेच तिसऱ्या पंचांकडे धावचीतचा निर्णय हा सुपूर्द करण्यात येतोय अनुभवी पंच किशोर भगत यांच्याद्वारे. एक धाव पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेसाठी, पावलं पुढे सरसवलेली, त्यानंतर सरळ फेक यष्टीरक्षक गोपाळ पाटाच्या दिशेनं. पंचांचा निर्णय काय होतोय यावर शिक्कामोर्तब होणं हे बाकी. या ठिकाणी सल्ला मसलत होतोय, तर तिसरे पंच आपला निर्णय कळवतायत. फलंदाज आपल्या सुरक्षित घरामध्ये येऊन पोहोचतोय. दुहेरी जीवघेणी धाव घेण्याचा प्रयत्न हा जवळपास जीवावर बेतू शकला असता, मात्र प्रणय बाक्करची योग्य वेळी आपल्या सुरक्षित घरात येणारी पावलं, त्यामुळे एकेरी धावेचं रूपांतर 2 धावात. या 2 महत्वपूर्ण धावांनी धावफलक बदलतोय तो 18 धावांवर. 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सौरव सज्ज. ओव्हरपिच पदाचा चेंडू, देखण्या फटका, मात्र अंतर काही चेंडू गाठू शकत नाही, कारण सेफ हँड म्हणून याला ओळखलं जातं. तो लतेश चेंडू खाली येतोय, झेल टिपतोय व प्रणयला मोठ्या फटक्याच्या नादात हे माघारी परतावं लागतंय दुसऱ्या गड्याच्या स्वरूपात. बसतोय प्रणय मैदानाच्या बाहेर व त्याची जागा घेण्यासाठी धष्टपुष्ट बांध्याचा, मोठे फटके मारण्यास माहीर असलेला या ठिकाणी फलंदाज वामन कावळे याची वर्णी ही मैदानावर लागते. 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा धावफलकावर. सौरव सज्ज होतोय, पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इनसाइड एज लागते, प्लेड ऑन ज्याला म्हटलं जातंय त्या पद्धतीनं वामनल्या आल्या पावले मैदानावर केवळ हजेरी लावून माघारी हे परतावं लागतंय तिसऱ्या गड्याच्या स्वरूपात. 3 गडी बाद 18 धावा या धावफलकावर.
स्पेलमधील त्याचा शेवटचा चेंडू असेल आणि या चेंडूवर जर त्याने सफलता मिळवली तर कदाचित पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विकेट हॅट्रिक साध्य करणारा गोलंदाज म्हणून निश्चितपणे इतर गोलंदाजांच्या मांदियाळीत तो स्वतःचं नाव हे निश्चित करेल. मात्र गरज आहे या ठिकाणी नवीन फलंदाज अनुप मातोंडकरला हा चेंडू यशस्वीरित्या खेळून काढण्यासाठी. 18 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात सौरव गोलंदाजी मार्कवर हा सज्ज. पद्धतीचा चेंडू सुरेख असा फटका. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑफच्या दिशेनं परत एकदा आपल्या स्क्रीनवर येतोय. तो क्षेत्ररक्षक साहिल 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एकेर धावेने खातं यशस्वीरित्या फलंदाज अनुप हा खोलतोय. बराच वेळ जो धावफलक 18 धावांवर खोळंबला होता. 18 धावसंख्या जी धोकादायक ठरली होती कारण 2 फलंदाज 18 धावसंख्येवर तंबूत परतले होते. अखेर ती धोकादायक धावसंख्या म्हणजे 18 आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातनं पार होते ती 19 वर. खेळ समाप्त होतोय 3 षटकांचा. 19 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. गेले 4 दिवस भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा, या पंचक्रोशीतील पहिली मोठी अशी क्रिकेट स्पर्धा, एक गाव एक संघ या स्वरूपातील गिरोबा मित्रमंडळ शिरोडा यांनी आयोजित केलेली. आणि खास करणं या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ शिरोडावासियांपुरते, शिरोडा दशक्रोशीपुरती ही स्पर्धा मर्यादित राहिली नाही, तर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केवळ भारतभरात नव्हे तर तब्बल 197 देशात हे यूट्यूबमधनं होत आहे. सुरेख चेंडू फलंदाजला सकवतोय. यष्टिरक्षक गोपाळ भट्टाला हुलकावणी देतोय. शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर पोहोचतोय, बाईच्या स्वरूपात एकेर धाव दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. ज्या एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 20 धावांवर. ज्यांनी जवळजवळ क्रिकेटची 10-15 वर्ष अतिशय सुरेखरित्या गाजवली आपल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर, ते अनुभवी असे खेळाडू किशोर भगत आणि नाना नाईक ही पंचांची जोडगळू म्हणून कार्यरत या भव्य दिव्य अशा स्पर्धेसाठी. साहिल गोलंदाजी मार्कवर सज्ज. पुढे सरसावतोय तो पीटर. पदधारी त्याच्या जोरावर फटका टोलवतोय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. सरळ अशी फेक विसावते ती यष्टिरक्षक गोपाळच्या दिशेनं व पीटरला मिळते ती नाममात्र एकेरी धाव. ज्या एकेर धावेने धाव फलक सिरावतोय तो 21 धावांवर. डावातील 4थं षटक प्रगतीपथावर. मोठे फटके आता आवश्यक असतील फलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण या मैदानाचा विचार केल्यास या मैदानावर 50 ते 55 धावा या प्रथम फलंदाजी करताना पोषक ठरतील. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू अक्षय घाटवळच्या दिशेनं, लॉंग ऑनच्या दिशेनं. झेल उडतोय, झेल टिपतोय. साहिलही आणखी एक सफलता स्वतःच्या खाती नोंदवतोय. 4था हादरा बसतोय आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाला. धावफलक नाममात्र 21 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात दिसे. बोलवावे लागतील आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाला एका सन्मानजनक धावफलकापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि त्याच प्रयत्नाने सर्व संघांच्या आशा आकांक्षांचं ओझं आपल्या खांदी घेत विनय मैदानावर जातोय. पीटरच्या साथीनं क्षेत्ररक्षक जी पाहणी करतोय. त्याच्यासाठी सापळा रचला जातोय. डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, डीप स्क्वेअर लेग, डीप फाईन लेग असे क्षेत्ररक्षक मैदानावर. उजव्या चेंडू सोडून जातोय. वेगवान असं चेंडू वेगानं चकित केलं जाते. ते विनयला बाकीचे सुपरस्टार गोपाळ भट्टा करवी या ठिकाणी पूर्ण केले जात आहेत. व न्यू फाइंड म्हणजे काय, अपकमिंग टॅलेंट म्हणजे काय, याचं प्रात्यक्षिक घडवताना आपल्या घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर ना उमेद न करता योग्य अशी कामगिरी करताना साहिल हा दिसतोय. ओव्हरपिच चेंडू. यावेळी मात्र मोठा फटका. ज्या फटक्याची नितांत गरज होती तो मोठा फटका विनयकडनं निघतोय. तो षटकारासाठी डावातील पहिल्या षटकाराची नोंद होतोय व बराच वेळ जो धावफलक
आखुरतापाचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू बॅकफुटला जा स्क्वेअर कटचा फटका टोलवतोय त्या वाखाणणं जोगं क्षेत्ररक्षण करत तत्परतेनं जोपर्यंत फेक येते एकेरी धाव्याने धावफलक पुढे सरकवला जातोय तो 28 धावांवर. फटका सुरेख होता मात्र दोन क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत या ठिकाणी तोडण्यामध्ये फलंदाज विनय कमी पडतोय आणि त्यामुळेच एका देखण्या फटक्यावर त्याला केवळ एकेरी धावेवर हे समाधान मानावं लागतंय. एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 28 धावांवर प्रतिषटकामागे 7 धावांच्या धावगतीनं आरवली क्रिकेट संघ 2 षटकांचा कोटा पूर्ण करतोय तो साहिल घाटवळ 2 षटकांमध्ये नाममात्र 12 धावा खर्च करतोय. आरवली क्रिकेट संघाला खिंडार पाडताना त्यांचे 2 गडी हे बाद करतोय व निश्चितपणे आपल्याकडे सर्व क्रिकेट रसिकांच्या लक्ष हे तो वेधून घेताना मैदानावर दिसतोय. विनयला की हे मैदान उजव्या हाताच्या फलंदाजांना पोषक असे फलंदाज खास करणं आक्रमक फलंदाजांना मनमुरादपणे या मैदानावर आपला खेळ साकारण्याची संधी त्यामुळे जी उपलब्धता या मैदानावर तुला निर्माण झाली आहे त्या उपलब्धतेचं सोन्यात तू रूपांतर कर. आपलं नाव क्रिकेट रसिकांच्या ओठावर नेहमी राहण्यासाठी हीच संधी तुझ्यासाठी चालून आलंय असं पीटर दर्शवतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रवीण उजव्या एष्टीवरचा चेंडू हलकेच थोपवला जातोय शॉर्ट कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक या ठिकाणी लोणी आपल्या स्क्रीनवर दिसतोय. एक नितेश लोणी आपल्या स्क्रीनवर दिसतोय. एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एकेरी धावेने धाव फलक पुढे सरकतोय तो 29 धावांवर. पीटरला हात हे खोलावे लागतील. पाहायचंय पीटर काय निर्णय घेतोय तो. मात्र दुसऱ्या बाजूनं पीटर एकेरी धावेंचा विचार करेल की मोठ्या फटक्याच्या आहारी जाईल. गोलंदाज प्रवीण कुबल चेंडूवर या ठिकाणी सज्ज ओव्हरपीट पद्धतीचा चेंडू देखण्या असा फटका मात्र हा देखण्या फटका झेलात परावर्तित होतोय. गोपाळ बाटा जो सापळा रचतोय त्या सापळ्यामध्ये अलगद शिकार म्हणून पीटर हा जखडला जातोय व ज्या 2 गोलंदाजांना ज्या तऱ्हेनं प्रत्येकी 2 गडी बाद करण्याची किमया साध्य केली ते म्हणजे अर्थातच या ठिकाणी सौरव व साहिल त्यांच्याच उमटलेल्या पावलावर पाऊल ठेवून प्रवीण आपल्या दुसऱ्या चेंडूवर पीटरला माघारी परतवतोय 5 गड्यांनी. तो स्वतःचं खातं खोलतोय. आपला साथीदार विनय याला तो फटकेबाजीची अधिकाधिक संधी देतोय व या एकेरी धावेने 30 वर जाऊन पोहोचतोय. तो आरवली क्रिकेट संघ 5व्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर 30 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. प्रवीण कुबल गोलंदाजी मार्कवर ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू हवेमध्ये उंच टोलावला जातोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपण्याच्या प्रयत्नात अखेर सेफ हँडच म्हणून ज्याला ओळखलं जातो तो लतेश आळगावकर चेंडूवर लक्ष केंद्रित करतोय. या सामन्यातील 3रा झेल टिपतोय व प्रवीणच्याही खाती 2ऱ्या सफलतेची नोंद होत विनयला 6व्या गड्याच्या स्वरूपात हे वैयक्तिक 8 धावांवर एका षटकाराच्या सहाय्यानं माघारी जावं लागतंय डीजे. प्रवीण याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी 30 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात.
चेंडूला हलकेच टोपून काढलं जात आहे. आपल्या स्क्रीनवर साहिल येतोय. एक धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्णत्वास नेत आहेत. या एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 31 धावांवर. कंजूशी अशी गोलंदाजी निश्चितपणे राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघाची आपण मैदानावर पाहतोय. खास करून क्रिकेटमध्येच अनुभव गरजेचा असतो आणि त्या अनुभवाला कर्णधार पदाला साजेशी अशी कामगिरी ही अपेक्षित असते आणि त्याच कर्णधार पदाला न्याय देताना आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करतोय तो गोपाळ बटा. अपकमिंग टॅलेंटला तो पुढे आणतोय. कलागुण या ठिकाणी खेळाडूंच्या अंगी असलेले पुढे नेण्याचं तो कार्य करतोय व नवख्या खेळाडूंना आपल्या साथीला घेत राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाचा झेंडा हा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर अक्षरशः निनादताना आपण अनुभवतोय. गोवा राज्याचा या ठिकाणी विचार आपल्याच प्रामुख्याने करावाच लागेल, कारण गत वर्षी गोवा राज्यामध्ये एक गाव एक संघ या संकल्पनेतनं भव्य दिव्य अशी 5 लाख रक्कम असलेली प्रथम क्रमांकाची जी क्रिकेट स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये गोवा राज्यातील तगड्या संघांना पराभवाचं पाणी पाजत अंतिम अजिंक्य पदावर या ठिकाणी शिक्कामोर्तब राजाराम वॉरियर्स तळवणे क्रिकेट संघानं केलं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा होरावळा संघाच्या पाठोपाठ त्यांनी रोवून दिला. ही गोष्ट दुर्लक्षित करून चालणार नाही. ते प्रत्यक्ष मैदानावरनं 5 षटकांचा खेळ समाप्त. मैदानावर जाऊया शेवटचं षटक प्रगतीपथावर. हे शेवटचं षटक प्रगतीपथावर जे आपणास होऊ घातलेलं दिसतंय त्या षटकाची सुरुवात निखिल गावडे हा गोलंदाज करतोय. समोर आहे फलंदाज तो अर्थातच निलेश हा स्ट्राईकला. ओव्हरपिच चेंडू मोठा फटका ताकदीचा वापर करत आल्या आल्या या ठिकाणी भिरकावून दिलं जाते निखिलला षटकारासाठी. या धावफलकावर परत एकदा निखिल गोलंदाजी मार्कवर हा सज्ज. याही वेळी त्याच फटक्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र यावेळी गोलंदाज निखिल समजतोय की फलंदाज नक्की काय करण्याच्या बेतात आहे, त्यामुळे आपल्या चेंडूची गती तो काहीशी कमी करतोय. त्याला समयोचित असा सल्ला यष्टीरक्षक गोपाळ बटा यष्ट्याच्या मागणं देताना दिसतोय. परत एकदा फटका फसतोय. चेंडू लिडिंग एज घेत या ठिकाणी मार्ग फटके या षटकामध्ये 3 चेंडूंवर येत आहेत. एक षटकार एक चौकार यांच्या स्वरूपात व जो धावफलक 5 षटकांच्या सांगतेखेरीज 32 धावांवर खोळंबला होता तो धावफलक काहीशी उभारी घेतोय. तो लॉंग ऑनला टोलवला जातोय. मैदानावर आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातनं निलेश याच्या स्वरूपात हे यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका व्यवस्थित येत नाही. एक धाव फलंदाज पूर्ण करताय. चेंडूच्या मागे देवीदास कुबल एक धाव फलंदाज पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे यशस्वीतेत वळतोय आणि याच दुहेरी धावा सांघिक अर्धशतक आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाचं धावफलकावर झळकावण्यास कारणीभूत ठरतायत. सुरुवातीची 4 षटकं गोलंदाजांची टिच्चून अशी मारा केलेली कामगिरी, 4 हादरे त्यांनी दिले. त्यानंतर 5व्या षटकातही या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर प्रवीण आला, त्यानेही 2 सफलता घेतले. एक मात्र हे षटक धावांचा पाऊस अक्षरशः पाडू देण्यासाठी कारणीभूत ठरणारं, मात्र हे अपेक्षित होतं कारण फलंदाज हे प्रयत्न करतील. ओव्हरपिच चेंडू फटका हवेमध्ये राहतोय. चेंडू बराच वेळ हवेत राहिल्यानंतर क्षेत्ररक्षक लतेश चेंडू खाली येतोय. या सामन्यातील 4था झेल टिपतोय.
खरं म्हणजे दाजी धुरतला या चेंडूखाली जाणं अपेक्षित होतं, कारण दाजीकडनं जवळपास 6-7 पावलांवर हा झेल होता. मात्र दुसऱ्या बाजूनं समोरनं येतोय तो लतेश शाळगावकर, सांगतोय आपल्या साथीदारांना की समोरनं मी येतोय, त्यामुळे चेंडूवर माझं लक्ष आहे, मी झेल पूर्णत्वास नेऊ शकतोय. आत्मविश्वासाच्या जोरावर या ठिकाणी तो झेल टिपतोय. झेल टिपल्यानंतर 50 धावांवर डाव 7 गड्यांच्या मोबदल्यात अखेर शमण्यात येतोय तो 6 षटकांच्या सांगतेकरीस व राजाराम मोरेस क्रिकेट संघ तळवणे यांना 51 धावांचं लक्ष निर्धारित 6 षटकात अंतिम फेरीत आपल्या संघाचा झेंडा रोवण्यासाठी ठेवलं जात आहे. गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्यातर्फे आयोजित महारक्तदान शिबिर इकडे आयोजित केलं जात आहे. 17 तारखेला अर्थात उद्या हे शिबिर असेल सकाळी 7 वाजल्यापासून आणि या शिबिराचं स्थान असेल उपजिल्हा रुग्णालय शिरोडा तालुका वेंगुर्ला. या नक्कीच रुग्णालयामध्ये तर मी सर्वांना विनंती करतो ज्यांना ज्यांना रक्तदान करायचं आहे तर नक्कीच तुम्ही तुमचा हातभार समाजकार्यासाठी देऊ शकता. तुम्ही दिलेलं एक छोटंसं दान कुठल्याही रुग्णाचा जीव वाचवू शकतो. त्यामुळे ज्यांना ज्यांना या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे तुम्ही नक्कीच उद्या उपजिल्हा रुग्णालयात 7 वाजल्यापासून शिबिर सुरू होतोय. तुम्ही नक्कीच समाज कल्याणाची एक छोटीशी उडीव नक्कीच जोडून काढू शकतात तुमचं रक्तदान केल्याने. तर वळूयात पुन्हा एकदा सामन्याच्या दरम्यान आपण पाहतोय बलाढ्य राजाराम वॉरियर्स तावडे संघ व त्यांच्या विरोधात आरवली संघ थोड्याशा संकटामध्ये होता व त्यानंतर निखिल गावडेच्या विरोधात मोठी धावसंख्या उभारण्यात येते. निलेश सोनसुरकरचे मोठे फटके आणि त्याचबरोबर एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारली एका बाजूने आणि त्याचबरोबर 51 धावांचं एक तगडं आव्हान ठेवण्यात आलं ते म्हणजे राजाराम वॉरियर्स तावडा संघाच्या बाजूने.
तो ले चलते फिर एक बार मैच की ओर गोपाल बट्टा और लतेश साळगावकर, ये जो कि ओपनिंग जोड़ी और हर बार की तरह पहला ओवर लेकर आएंगे जो कि अनिवार्य रहेगा पावर प्ले का। यस इज द अंपायर विनय जाधव लेकर आएंगे पहला ओवर एंड टू ओपन थिंग्स ऑफ कैप्टन ऑफ दिस सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट यहां पर आते हुए गोपाल बट्टा। 51 रनों का पीछा यहां पर, दो खिलाड़ी जो कि 38 सर्कल के बाहर तैनात। पहली गेंद सम्मानजनक खेल के निकाला है इस बार, नॉन स्ट्राइकर जेड पर मौका बना पहली गेंद पर और पहली गेंद पर लगभग वापस जाना पड़ सकता था। इसी बीच यहां पर सिर्फ 1 सेकंड का यहां पर फासला तय करना था, अगर वो 1 सेकंड में कुछ भी हो सकता था, कुछ भी घट सकता था यहां पर गोपाल बट्टा के साथ, लेकिन यहां पर अपनी क्रीज में सुरक्षित पहुंच चुके हैं। इस बीच रनिंग बिटवीन द विकेट्स, बहुत साल इन्होंने बिल्कुल पार्टनरशिप की है, फ्रेंडशिप चेनवन हो या फिर राजाराम वॉरियर्स तावड़े बतौर ओपनिंग बल्लेबाज की हैसियत से। अब जो कि लतेश साळगावकर आएंगे स्ट्राइकर्स एंड पर। पहली गेंद लोअर फुल टॉस डाउन द ग्राउंड, फील्डर मौजूद लॉन्ग ऑन पर, जब तक करेंगे फील्ड तब तक मिलेगा वहां पर आसानी के साथ 1 रन करेंगे पूरा और 1 रन के साथ स्कोरबोर्ड जो कि बनता हुआ 2 रनों पर। स्कोरबोर्ड बिल्कुल कम था लेकिन अंतिम के एक समय ने नीलेश सोनसुरकर की बिल्कुल बढ़िया बैटिंग और 50 तलब इस टीम ने जो कि यहां पर एक बड़ी छलांग लगाई। छलांग की बात की है तो इस बार गोपाल बड़ा ने भी लगाई है और वो छलांग देकर जाएगी पूरे के पूरे 4 रन इस बार। बिल्कुल बढ़िया शॉर्ट पुल का शॉट यहां पर और उसी बीच मिड विकेट के ऊपर से फील्डर मौजूद, लेकिन उस फील्डर को बीट करते हुए गेंद 4 रनों के लिए। से गेंद गई 4 रनों के लिए, स्कोरबोर्ड में इजाफा होता हुआ इसी के साथ 6 रनों पर। पहले ही मन बना लिया था, ऑफ साइड पर शफल हो गए थे, अपना जो कि ट्रेडमार्क शॉट खेलने का प्रयास किया था यहां पर, जो कि गेंद को वहां पर स्लॉक करते हैं, चाहे वो विकेटों के आगे हो या विकेटों के पीछे। लॉन्ग लेग और फाइन लेग पर ये गेंद अक्सर जाती है, अगर ये शॉट कनेक्ट हो जाता तो, लेकिन यहां पर सिर्फ बनेगा 1 रन। बिल्कुल बढ़िया शुरुआत, विनय पर हुआ है अटैक ओपन, स्कोरबोर्ड बनता हुआ 7 पर। इस बार मौका बना था, विकेटों के पीछे गेंद गई है, 2 रन तो बिल्कुल आसानी के साथ दौड़ेंगे और जब तक यहां पर गेंद फील्ड हो पाती थर्ड मैन के क्षेत्र में तब तक मिलेंगे यहां पर 2 रन। हाफ चांस बना था यहां पर, गेंद थोड़ी देर के लिए हवा में थी जरूर लेकिन उतना समय काफी नहीं था कि वो गेंद कैच में तब्दील की जाए। दरमियान 2 रनों के साथ स्कोरबोर्ड जो कि बनता हुआ 9 रनों पर। 9 रन ऑन द स्कोर कार्ड इस ओवर की जो कि आखिरी गेंद शेष। लोअर फुल टॉस गेंद डालने का प्रयास डाउन द ग्राउंड, मिड ऑन के ऊपर से बिल्कुल जब तक लॉन्ग ऑन पर गेंद फील्ड होती हुई डीप में तब तक मिलेगा सिर्फ 1 रन और 1 रन के साथ की है जो कि यहां पर समाप्ति इस पहले ओवर की। पहले 6 गेंदों का खेल हो चुका है समाप्त और जो रन रेट चाहिए इस टीम को बिल्कुल उसी रन रेट की तरफ कदम बढ़ाती हुई ये टीम राजाराम वॉरियर्स तलावड़ा। स्कोरबोर्ड बन चुका है जो कि 10 रनों पर आने वाली जो कि यहां पर 30 गेंदें शेष और जीतने के लिए बिल्कुल चाहिए 41 रन। कमेंट्री बॉक्स की ओर कि ये है बिल्कुल यहाँ पर बैटिंग चॉइस पावर प्ले, मतलब एक और बड़ा ओवर ये जा सकता है। और अब वामन कावड़े आएंगे शायद से अपने बॉलिंग मार्ग पर, जी नहीं, यहाँ पर बाबा बाकर के हाथों में यहाँ पर गेंद थमाई दी गई है। बाबा बाकर के हाथों में थमाई गई है गेंद। फिर एक बार आपके पास निर्बंध रहेंगे, मात्र 3 खिलाड़ी 38 सर्कल के बाहर। और अगर पहले इनिंग की बात की जाए तो पहली ओवर के बाद 10 रन अरोलिश और अरोली टीम ने भी बनाए थे, मतलब यहां पर बिल्कुल सेम तरह की शुरुआत यहां पर पहली ओवर में। थोड़े से हाथ भी खोले दोनों ही बल्लेबाजों ने। अब जो कि लतेश के लिए अगली गेंद, लतेश डाउन द ग्राउंड यहां पर पुल करने का प्रयास किया था लेकिन बॉल कुछ ज्यादा ही बाहर चला गया।
यहाँ पर वाइड यॉर्कर डालने का बिल्कुल बढ़िया प्रयास था लतीफ सागवाकर के, बिल्कुल पाले से बाहर डालने का अटेम्प्ट, लेकिन कुछ ज्यादा ही बाहर, ज्यादा ही वाइड कर बैठे और दंडित भी किया है अंपायर ने। स्कोरबोर्ड जो कि बनता हुआ 11। बड़ा शॉट निकला है, शॉट पूरा नहीं हुआ है, नीचे खिलाड़ी आएंगे और इसके साथ कैच भी लपकेंगे। लतीश सागवाकर इस मैच में कुछ खास कर नहीं पाए, सीधा कैच गया डीप स्क्वायर लाइन पर खड़े हुए फील्डर के हाथों में, इसी के साथ निकला है जो कि यहां पर पहला विकेट। सगळे जे तिकडे समोरच्या रस्त्यावर गाड्या पार्क केल्या त्यांना एक नम्र विनंती, कृपया आपण त्या गाड्या तिकडनं काढा, कारण अवजड वाहनं ही येत आहेत, अवजड वाहनांची ये जा सुरू आहे, कारण अगदी आपण पाहतोय जवळच्या रस्त्याचं हे काम सुरू आहे। तरी सर्व वाहनधारकांना विनंती, आपण जी वाहनं इकडे पार्क केली आहेत लॉंग ऑनच्या दिशेला जो आपण रस्ता पाहतो तिकडे, त्या सर्व वाहन मालकांनी कृपया तिकडनं आपलं वाहन काढा, ही नम्र विनंती। नक्कीच ही स्पर्धा आपल्या मनोरंजनासाठी इकडे भरवली जाते, तर आपलं सुद्धा सहकार्य हे नक्कीच आपण अपेक्षा ठेवतो आपल्याकडून। तर एक नम्र विनंती, कृपया मंडळाला सहकार्य करा, जे जे वाहनं तिकडे पार्क केली आहेत ती कृपया आपण तिकडनं बाहेर काढायची आहेत। सर्व वाहन मालकांचे मनपूर्वक आभार मंडळाकडून। खात्याची 4 धावांनिशी आणि धावसंख्या बरोबर प्रवर्धित केली जाते एकूण 15 धावांवर। वर्सेस बेस्ट, माऊली केरवाडा वर्सेस मॉरियस तळावडा। जेव्हा तळावडा संघ थोड्याशा संकटामध्ये होता तेव्हा मात्र इकडे नितेश लोणेची बहारदार फटकेबाजी, लोणे बंधूंनी मात्र काम केलं होतं आपल्या संघासाठी आणि तेच कार्य मात्र आल्या आल्या सुरू करतो नितेश लोणे। डाऊन द ग्राउंड यावेळेस मारण्याचा प्रयत्न होता पण बॉल गेलाय सरळ आहे खाली। पीटर फर्नांडिस आणि पीटर फर्नांडिस सेफ हँड म्हणून संबोधला जातो, विकेट कीपरच्या भूमिकेत आपण त्याला पाहतो, पण आज मात्र लॉंग ऑनच्या दिशेकडे फिल्डरच्या भूमिकेत पाहिलं आणि जर पीटर झेल खाली आहे तर नक्कीच बॅट्समनला पण माहिती आहे की आशापेक्षा या संपुष्टात नितेश लोणे एक छोटी पण महत्वपूर्ण खेळी 2 चौकांनी नटलेली ही धावसंख्या संपुष्टात येते आणि याचबरोबर 19 धावांवर गडी क्रमांक 2 हा तंबूच्या आसरेला। एका बाजूने जर बघायला गेलं तर दिमाखात सुरुवात केली आहे, कारण पहिल्या षटकात 10 धावा होता व त्यानंतर पावलं टाकली नितेश लोणेने, त्याचबरोबर 2 चेंडू 2 चौकार लगावले। जरी नितेश बाद झाल्याने आपलं काम केलंय, 2 चेंडू 2 चौकार लगावले, सामना अजून थोडासा जवळ आणलाय आपल्या संघासाठी आणि दरम्यान बाबा बाक्करने पण कामगिरी केली आहे। या षटकात जर बघायला गेलं तर चांगली कामगिरी अद्याप त्याच्याकडनं इकडे बघायला मिळते। एक गडी इकडे बाद त्यांनी नक्कीच केलाय, एका बाजूने हवा तर दुसरा गडी त्यांचा होता,
नितेश लोणला माघारी परतवलं. नवीन फलंदाज हार्ड हिटर दाजी धुरत सज्ज होतोय. स्क्वेअर कटचा बहारदार फटका, पहिल्याच बॉलवर हात खोललेत आणि नक्कीच लेदर बॉल क्रिकेटची आठवण करून देणारा हा फटका. पीटरचा या स्पर्धेतला दुसरा अटेम्प्ट होता. पीटर फर्नांडिस हे नाव नेहमी नक्कीच सर्वांपूर्वक घेतलं जातं फिल्डिंग आणि विकेट किपिंगच्या क्षेत्रामध्ये. दरम्यान आपण पाहतोय धावसंख्या झाली आहे ती याच एकेरी धावेनिशी आपण पाहतोय परावर्तित केली जाते ती 24 धावांवर. आणि याचबरोबर समीकरणही थोडंसं आता नक्कीच एका बाजूने सुसज्ज दिसतंय. त्यामुळे तावडे संघासाठी 27 धावांची त्यांना अजूनही विजयाची आवश्यकता असेल आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे चेंडू असतील 24. म्हणजे ह्या षटकात थोडीशी महागडी गोलंदाजी, कारण इकडे स्कोरर सांगतात की 14 धावा या षटकामध्ये बहाल केले गेले आणि ते 14 धावा कुठे ना कुठेतरी महागात पडतील. धावसंख्या झाली आहे 24. पाठलाग करायचा होता 51 धावांचा. अजूनही विजयासाठी 24 चेंडू आणि 27 धावांची गरज. ओव्हर टू टीजे. त्यांना बॉलच्या स्थितीमध्ये अगदी सुसज्ज असा संघ राजनाम वॉरियर्स. बॉट आणि बॉलचा योग्य संपर्क इकडे दिसतोय आणि सरळ आमच्या कॅमेरामॅनच्या डोक्यावरून चेंडू सीमा उल्लंघन करतोय 6 धावांसाठी. धावसंख्या आजवर होते ती 30 धावांवर. अगदी वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावर मारला हा फटका. दाजी नागने मात्र हात खोलले. दाजी थोडासा संत वाटत होता मात्र या मॅच मध्ये, पण आता त्यानेही हात खोलले. धावसंख्या झाली आहे 30 वर. आता मात्र हा सामना पूर्णपणे खात्यात दिसतो एका बाजूने राजाराम वॉरियर्स तावडे संघाच्या. पुन्हा एकदा मोठा मारायचा होता. बॉल गेला तो म्हणजे बॅकवर्ड क्षेत्रामध्ये. जोपर्यंत बॉल फील्ड केला जाईल यष्ट्यांच्या मागे शॉट थर्ड बॅट क्षेत्रामध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमधून जोपर्यंत फील्ड केली जाईल तोपर्यंत 1 धाव आणि धावसंख्या झाली याचबरोबर 31 धावा. म्हणजे जर बघायला गेलं तर आता फक्त 20 धावांची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी आणि 22 चेंडूंचा अवधी अजूनही त्याच्याकडे बाकी राहिला आहे. म्हणजे एका बाजूने पूर्णपणे जकड ही बनवून ठेवली आहे या लो स्कोरिंगच्या मॅच मध्ये राजाराम वॉरियर्स तळवडे संघाने. यावेळेस पटका फसलाय पण नशीब बलवत्तर, कारण चेंडू पडलाय नो मॅन्स लँड मध्ये. मिड ऑफला चेंडू नक्कीच पडला पण इकडे कुठलाच फिल्डर उपस्थित नव्हता. जे दोन्ही फिल्डर्स ऑफ साइडला आहेत ते डीप मध्ये आणि याचा जिकडे फायदा झाला गोपाळ बटा यांना आणि त्याचबरोबर धावसंख्येकडे वाढ 32 धावा. षटकातले 3 चेंडू इकडे झाले तर एक मोठा फटका आणि त्याचबरोबर 2 सिंगल. पुन्हा एकदा एक चौकार, एक षटकाने नटलेली खेळी दाजी धुरतची पुन्हा एकदा स्ट्राईक साइडवर सज्ज असेल दाजी. विथ अलॉंग द कार्पेट दाजी नाईक ओळखला. दाजी धुरत आपल्या या अग्रेसिव्ह बॅटिंग साठी ओळखला जातो, पण दाजी धुरत हेही दाखवून देतोय की विथ अलॉंग द कार्पेट आणि टेक्निकल शॉट्स त्याच्या खात्यामध्ये आहेत. क्रिकेटचे अग्रेसिव्ह शॉट्स असू दे किंवा कन्व्हेन्शनल शॉट्स आपण ते सगळे पाहिलेत. एक जो पहिलाच खाता ओपन केला चौकाराच्या सहाय्याने स्क्वेअर कट अगदी देखण्यालायक फटका होता. दरम्यान धावसंख्या 34. स्लोवर चेंडू होता, फसवलंय, झेल खाली. विकेट कीपर अनुप मातोंडकर आणि तो कुठली चूक करत नाहीये. दाजी धुरतला माघारी जरी परतवलंय तरी सुद्धा दाजीने आपलं काम केलंय. प्रत्येक जो फलंदाज येतो तो आपलं काम करून माघारी परततोय. धावसंख्या झाली आहे ती एकंदरीत 34 धावा. अजून एक गडी तंबूच्या आसरेला.
आपल्या खात्यामध्ये, आपल्या कोटामध्ये, कारण एक चौकार एक षटकारातलेली ही खेळी मात्र दाजी धुरतची आपल्या संघाला अजून 2 पावलं जवळ आणून ठेवतो. आणि त्याचबरोबर एक असा खेळाडू जो नक्कीच विश्वासू, एका बाजूने गोपाळ वटा यांचा बरेचसे सामने आपण पाहिले, त्याने एक हाती रवून दिलेत, पण हा सामना मात्र नक्कीच झुकला एका बाजूने. स्टार अक्षय नावाने ओळखला जाणारा अक्षय घाटवळ सज्ज होतोय स्ट्रायकर झेडवर दाजी धुरतला रिप्लेस करण्यासाठी. इकडे 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त आणि विजय डोजनी 17 धावांची गरज. अंतिम चेंडू स्क्वेअर कट, पुन्हा एकदा बहारदार फटका, बॉलची प्रतीक्षा केली, बॉलसाठी थांबला शेवटपर्यंत आणि त्याचबरोबर इकडे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत अगदी सहजरित्या. अक्षय घाटवळ ऑफ द मार्क निघतो एका बाजूने. या 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या परावर्तित केली जाते, ती एकंदरीत 36 धावांवर, म्हणजे अजूनही विजयासाठी 18 चेंडू आणि त्याचबरोबर 15 धावांची आवश्यकता ही येऊन ठेपते उर्वरितच्या 3 षटकात. दोघांनाही विनंती, कृपया आपण कमेंट्री बॉक्स कडे या. कारण अंतिम सामना आम्हाला थोड्या जास्त षटकांचा खेळवायचा, जेणेकरून प्रेक्षकांनाही आणि खेळाडूंना अधिकतर आनंद लुटता येईल. तरी विनंती करतो हेतरपालेश्वर होडावडा आणि त्याचबरोबर एरन 11 रेडी दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर कमेंट्री बॉक्स कडे या, नाणेफेक करून घेऊयात आणि सामन्याला सुरुवात करूयात. 18 चेंडू 15 धावांची गरज. ऋषी कुडव सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. आणि त्याचबरोबर स्कूपचा बहादर फटका, प्रतीक्षा केली होती याच बॉलची आणि तोच चेंडू मात्र इकडे प्रेडिक्टेड केलं होतं नक्कीच गोपाळ भट्ट यांनी की पूर्वानुमान होता की चेंडू कुठे पिच होईल आणि अगदी त्याचबरोबर आपल्या बॅटिंगला ढाललं सुद्धा. आणि त्याचबरोबर स्कूपचा एक आपण रॅम शॉट पण म्हणू शकतो जो जॉस बटलर यांनी प्रख्यात केला. बॉलसाठी वेट करायचं आणि नक्कीच बॅटचं फेस हे पूर्णपणे ओपन ठेवून मात्र कीपरच्या वरून मारायचं. एक चांगला क्रिकेटिंग शॉट आपण पाहिला गोपाळ भट्टाच्या बॅटमधून. धावसंख्या झाली 38. यावेळेस मोठा फटका, यावेळेस हात खोलेत, खराब चेंडू होता, खराब चेंडूवर लेग साइडला उंच पुरा शॉट, स्वीपर मिड विकेट फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू सीमा उल्लंघन करतोय 6 धावांसाठी आणि समीकरण आता मात्र 1 अंकी धावांवर परावर्तित केलं जात आहे. आवश्यकता होती ती एकंदरीत 13 धावांची आणि या मोठ्या फटक्याने आता एका बाजूने आपण पाहतोय. मी पुन्हा एकदा विनंती करतोय होडावडा आणि त्याचबरोबर रेडी संघाचे कॅप्टन्स, कृपया आपण कमेंट्री बॉक्स कडे या. यावेळेस बॉल चाललाय बॅकवर्ड क्षेत्रामध्ये, लॉग लेगला फिल्डर तैनात आणि इकडे बाकीचे सुपरस्कार पूर्ण केले. तर या दोन्ही बॅटर्सनी 1 धाव पूर्ण केली आहे आणि जवळपास आता हा सामना औपचारिकतेकडे वळताना दिसतोय आम्हाला. कारण गोपाळ भट्टा पहिल्या षटकापासून आले होते आणि मात्र या महत्वपूर्ण 4थ्या षटकापर्यंत खेळतायत. अटॅक ओपन केलाय, 1 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आणि आता मात्र अक्षय घाटवळकडे आहे स्ट्राइक. विजयासाठी 6 धावांची गरज आणि चेंडू आहेत उरलेले 15. अक्षय घाटवळच्या बॅट मधून मोठा फटका निघालाय, ताकद परिपूर्ण आहे. अक्षयला माहिती आहे त्याने पावलं वळवली आहेत डगआउटच्या दिशेने, कारण त्याला विश्वास आपल्या शॉटवर आणि या पुल शॉटच्या सहाय्याने इकडे सीमा उल्लंघन करतो सरळ डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. आणि त्याचबरोबर गिरोबा चषक 2024 पहिलं पर्वतचं फायनलिस्ट आम्हाला मिळतोय. राजाराम वॉरियर्स तळवडे संघ आणि त्यांचे संघ मालकही अगदी हा सामना जवळून पाहतायत आणि नक्कीच संघ मालक आनंदित असतील आपल्या टीमच्या परफॉर्मन्सने, आपल्या टीमच्या प्रदर्शनाने
आणि आम्हाला मिळतात पहिले फायनलिस्ट ग्लोबल चषकच्या फायनलचं तिकीट बुक केलं जातंय राजाराम वॉरियर्स तळवडे या संघाच्या बाजूने. नाणेफेकीचा कौल गेलाय रेडी संघाच्या बाजूने. गौरेश कांबळे, आपला निर्णय काय असेल? तर क्षेत्ररक्षण आपण करताय. समोर आपल्या बाजूने आपण पाहतोय एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सगळ्यात स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप. दाजी नाईक, बबल नाईक, सुजित सावळ, विनय पावणजी सारखे मातब्बर खेळाडू. तर या बॅटिंग लाईनअपला आपली काय रणनीती असेल? आपण कुठपर्यंत यांना थांबण्याचा प्रयत्न कराल? 55 ते 60 पर्यंत, कारण हवेच्या